सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक. शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार, प्रतिभा पवारांची उपस्थिती. पार्थ पवार संस्थेचे विश्वस्त होण्याची शक्यता. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची 10 तारखेला पत्रकार परिषद. तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत 12 फेब्रुवारीला बोलणार रोहित पवार यांची माहिती. 10 तारखेला आम्ही सुनेत्रा पवारांची चर्चा करणार. राष्ट्रवादी विलीनीकरणावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील. सुनील तटकरेंकडून स्पष्ट. अजित पवारांच्या विमान अपघातावर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शंका. दादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासलं पाहिजे. बजरंग सोनवणेंची मागणी. तर मुश्रीफांकडूनही अपघाताच्या शंकेवर चौकशीची मागणी. अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे तपास सुरू. चौकशी अहवाल येईपर्यंत राजकारण नको. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांचं आवाहन. आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार. रामदास कदमांनी मातोश्री का सोडली आम्ही कधी विचारलं का. तटकरेंचा पलटवार. दादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केल्याची कदमांची टीका. अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरण्याची तयारी सुरू. 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू. जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी राज्यभरात दुपारी 3:30 वाजेपर्यंत 52% मतदान. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. 9 तारखेला मतमोजणी होणार. अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाला ईव्हीएमचं बटण दाबायला लावलं. धैर्यशील मोहिते पाटलांच्या चुलत भावाचा प्रताप. अर्जुनसिंह मोहिते पाटलांच्या कृतीवर केंद्राध्यक्षांचा आक्षेप. आमदार विलास भुमरेंनी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं. भुमरेंनी ईव्हीएमचं बटण दाबलं की मुलानं, असा सवाल उपस्थित. मुलाच्या बोटावर देखील शाई लावली. केंद्र अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पार्थ पवार, युगेंद्र पवार, श्रीनिवास आणि शर्मिला पवार यांचंही मतदान. आमदार तानाजी सावंतांवर पैसे वाटपाचा आरोप. 1-2 कोटी काय लागतील ते जाऊ दे, पैशावरचे किती मतदार घेता येतात याची यादी व्हॉट्सअपला टाक. सावंतांची कार्यकर्त्यांसोबतच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल. मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपचा चेहरा ठरला. रितू तावडे यांच्या नावाची घोषणा. तर शिवसेनेचे संजय घाडी मुंबईच्या उपमहापौरपदी. ठाकरेंची शिवसेना बीएमसीच्या महापौर उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देणार नाही. अपशकुन करणार नाही. सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करणार. गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून स्पष्ट. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिलला संपणार. विधानसभेतील महायुती आणि महाविकास आघाडीकडील पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. सुनेत्रा पवारांची खासदारकी कोणाला मिळेल याबाबत पवार कुटुंबामध्ये चर्चा नाही. रोहित पवारांकडून स्पष्ट. शरद पवारांच्या खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार. राज्यसभेवर शरद पवार जाणार की पार्थ पवार याकडे लक्ष. मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता 16 फेब्रुवारीला नेमण्यात येईल. तर 20 फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्षांची निवड. 25 तारखेला इतर समित्यांच्या अध्यक्षांची निवड. मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख यांची निवड. शिवसेनेच्या लता गोडके यांचा 25 मतांनी पराभव. सभागृहामध्ये सेक्युलर फ्रंटच्या नगरसेवकांचा जल्लोष. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी. संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईतील वरळीमध्ये एका भव्य दिव्य कार्यक्रम. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर. T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची अमेरिकेशी लढत. अमेरिकेकडून टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय. भारत प्रथम फलंदाजी करणार.